नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर कसे आहेत तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर आज मी आलेलो आहे अंधेरी ईस्ट या ठिकाणी, जिथे आपण एक हिडन प्लेस पाहणार आहोत, ते म्हणजे महाकाली केव्स। जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर अंधेरी ईस्टवरून बस नंबर 333 पकडून किंवा रिक्षा ऑटो रिक्षासुद्धा पकडून येऊ शकता किंवा प्रायव्हेट व्हेकलसुद्धा तुम्ही पकडून या ठिकाणी येऊ शकता। आणि इथे एक तिकीट सेंटर आहे, फक्त 20 रुपीज पर पर्सन। तुम्ही इकडे फॉर्म भरायचा ऑनलाईन, स्कॅन करायचा गुगल लेन्सवरून आणि फॉर्म भरल्यानंतर गुगल पेने पे करायचं आहे। ऑफलाईन तिकीट्स नाही आहेत इकडे। तर चला आतमध्ये जाऊन पाहूया, आपण एक्सप्लोर करूया महाकाली केव्स। तर चला जाऊया। तर इकडे तुम्ही पाहू शकता की अजून जर तुम्हाला तहान लागली असेल तर इकडे पाण्याची सुद्धा सुविधा आहे आणि खूप छान प्रकारे इकडे मेंटेन केलेलं आहे। इकडे गार्डनसुद्धा आहे पुढे महाकाली केव्स, आणि इकडे महाकाली केव्स आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत आणि सर्वजण कोण कोण आलेले आहेत इकडे फोटोशूटसाठी, आणि छान जागा आहे एकदम। मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इकडे छोटंसं एक गार्डन आहे, तुम्ही बघू शकता। आणि तिकडे सीटसुद्धा आहेत, ज्यांना कोणाला रेस्ट करायचं असेल ते लोक रेस्ट करू शकता। आणि हे पाठीमागे तुम्ही बघू शकता महाकाली केव्स, जे 2000 वर्षापूर्वीचं जे केव्ज आहे त्याला कोंडिविटिव्ह केव्ससुद्धा म्हणतात। आणि हे एकच रॉक, बसाल्ट रॉकने बनलेलं आहे। 19 केव्ज आहेत इकडे। हे जे पुढे तुम्हाला दिसायला येते ते 15 केव्ज आहेत आणि याच्या पाठच्या साईडला 4 केव्ज आहेत, म्हणजे टोटल 19 केव्ज इकडे आहेत। तर आपण आता एक एक करून केव्ज एक्सप्लोर करणार आहोत, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। तर पहिलं केव्ह आपण आता एक्सप्लोर करणार आहोत। तर एक छोटंच केव्ह आहे आणि त्या आतमध्ये आपण बघू शकता इथे पाण्याची टाकी आहे आणि आतमध्ये हा एवढीशी जागा आहे, इकडे बघू शकता। आणि इंटरकनेक्टेड हा डोर आहे सेकंड गुफेकडे जाण्यासाठी। तर आपण आता सेकंड केव्ह एक्सप्लोर करणार आहोत। तर हे बघा, ते पायऱ्या आहेत आणि आतमध्ये आपल्याला चढायचं आहे। इकडून बघू शकता हा दरवाजा आहे आणि हा सेकंड केव्ह आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता इको होत आहे आवाज, आणि ते बसण्यासाठी जागासुद्धा आहे। म्हणजे जे बुद्धिस्ट लोक आलेले पहिला, जे इंडियामध्ये ट्रॅव्हल केलेलं, ते लोक इथे तप करायचे, बसायचे। तर आता आपण थर्ड केव्ह एक्सप्लोर करूया। आणि इथे पाण्याच्या टाके आहेत, हे बघा। तर मित्रांनो, आपण आता 2 केव्ज आहेत ते एक्सप्लोर केलेले आहेत आणि हा तिसरा केव्ह आहे। इथे जास्ती कायच नाही, फक्त हे 2 पिल्लर्स आहेत आणि एवढी जागा आहे फक्त। आणि अजूनसुद्धा पुढे खूप काही केव्ज आपण एक्सप्लोर करणार आहोत। छोटे छोटे केव्ज आहेत आणि एक तिकडे केव्ज आहेत जिथे स्कल्पचरसुद्धा आहेत, ते सुद्धा मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे। आणि सर्वजण इकडे मोस्टली तर फोटोशूट किंवा असं म्हणजे रिलॅक्स करण्यासाठी आलेले आहेत, तर तुम्हीसुद्धा येऊ शकता इकडे। हा 4th केव्ह आहे, तुम्ही बघू शकता, आणि 4 पिल्लर्स आहेत इकडे। आणि आता हे बघा, हा तुम्ही बघू शकता खूप मोठा केव्ह आहे। हा पूर्ण एक हॉल वाटत आहे, इकडे लिव्हिंग रूम असतो ना तशा टाईपमध्ये आहे। आणि तिकडे छोटी जागा आहे त्या साईडला, इथे पण थोडी जागा आहे, गुफा आहे वाटतं इकडे। बघा इथे छोटे छोटे गुफे आहेत आणि तिथे पण थोडी जागा आहे, छोटे छोटे रूम्स आहेत त्या साईडला। तर आता आपण पुढचा केव्ह पाहूया, चला। आणि इकडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता, मस्त एकदम हिरवगार गार्डन आहे इकडे आणि इकडून पूर्ण व्ह्यू खूप सुंदर दिसत आहे। तर मित्रांनो आता 4 केव्ज आपले एक्सप्लोर करून झालेलं आहे
आणि आता जे जे केव्जमध्ये म्हणजे मोठे असतात तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि छोटे केव्ज आपण आता अवॉइड करणार आहोत. तर चला पाहूया. इथे सुद्धा छोटा केव आहे आणि हे बघा एकदम छोटे छोटे केव्ज आहेत. त्या आतमध्ये बघा कशी जागा आहे इकडून, ते तुम्ही बघू शकता. हा बघा छोटी गुफा आहे, छोटा रूम आहे. जे पूर्वीचे लोक इकडे म्हणजे राहायचे, स्टे करायचे इकडे. आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो आपले 4-5 केव्स जे आहेत छोटे छोटे, एक आपण मोठा केव बघितला आणि छोटे छोटे बाकीचे केव्स पाहिले. आणि त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता इथे पाण्याची टाकी किंवा छोटा केव असू शकतो. याच्या आतमध्ये पण म्हणजे लोक राहायची. ते आता थोडं थोडं डॅमेज होत चाललं आहे. पण आता आपण पुढे पाहूया. आता इथे आपण सर्व तिकडे पाहत आहोत की सर्वजण इकडे आलेले आहेत, म्हणजे टुरिस्ट म्हणजे आलेले आहेत म्हणजे फिरायला महाकाली केव्स. आणि सर्वजण इकडे फोटोशूट वगैरे करत आहेत, फोटोज काढत आहेत आणि एन्जॉय करत आहेत हे महाकाली केव्स. तर आता आपण दुसरा केव एक्सप्लोअर करणार आहोत. आणि बघा हा दरवाजा आहे आणि इकडून हा गुफा आहे, गुफा चालू होत आहे. तर इथे बघू शकता हा इकडे छोटा केव आहे. इथे पण छोटे छोटे केव्ज आहेत. तर मित्रांनो आधीचे जे लोक होते ते लोकांनी कशा प्रकारे हा म्हणजे एकच दगड होता बेसाल्ट रॉक, त्याने इतके केव्ज बनवलेले आहेत, 19 केव्ज बनवलेले आहेत. आणि त्यांची जी कल्पना आहे एवढ्या केव्ज बनवण्याची, एवढी जण इथे राहायचे सुद्धा 2000 वर्षापूर्वी. किती सुंदर असं बनवलेलं आहे ते लोकांनी. आताचे मशीनने सुद्धा असं बनणार नाही. तर खूप सुंदर असं हे हिस्टॉरिकल प्लेस आहे. आपण अजून एक्सप्लोर करूया काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो हा खूप म्हणजे इम्पॉर्टंट केव आहे या महाकाली केव्जमधून. तुम्ही बघू शकता या केव्जमध्ये तुम्हाला काय युनिक बघायला भेटणार आहे ते म्हणजे हा बुद्धचा स्तूप आहे. बुद्ध स्तूप त्याला बोलतात ना, ते इकडे आहे. सर्वजण इकडे म्हणजे सायलेन्स पीससाठी ते प्रार्थना करतात या स्तूपाजवळ. आणि इकडे आर्कोलॉजिकल एक्सकेवेशनसुद्धा आहेत. म्हणजे जे पण देवी देवता यांचे जे मूर्त्या आहेत पूर्ण डॅमेज झालेले आहेत. पण तरी पण 2000 वर्षांपूर्वी ते थोडे थोडे तरी आपल्याला दिसत आहेत. हे बघा दुसरं एक अजून शिडी चढून अजून एक गुफा आपण एक्सप्लोअर करत आहोत. तर इथे सुद्धा छोटा म्हणजे रूम आहे. बघू शकता किती इको होत आहेत आणि त्या साईडला डॅमेज झालेलं आहे. इथे बघू शकता इथे थोडं डॅमेज झालेलं आहे आणि हा छोटाच रूम आहे इकडे. पण छान अशी म्हणजे सुंदर असं केवची हे डिझाईन आहे आणि किती सारी केव्ज आहेत इकडे. तर आता आपण बघू शकतो मस्त एकदम हा केव दिसत आहे आणि ते पायऱ्या आहेत, पायऱ्या चढूया आपण. आणि हा खूप एकदम लांबपर्यंत केव आहे. बघू शकता इकडे 2 पिलर्स आहेत जे केवला पूर्ण सांभाळत आहेत. आणि इथे बसण्यासाठी जागा होती वाटतं, पूर्वीच्यामध्ये बसण्यासाठी जागा असेल. आणि आतमध्ये बघू शकता किती पिलर्स आहेत, पूर्ण सपोर्ट करत आहेत. हे सपोर्टिंगसाठी आहे केवसाठी. आणि आतमध्ये छोटे छोटे रूम्स आहेत. पूर्ण कालोख आहे इकडे. इथे पाहू शकतो बघा, इथे पण आहे एक रूम. आणि पूर्वीच्या जमान्यातली ही पाण्याची टाकी आहे आणि यामध्ये आज पण थोडाफार पाणी आहे याच्यातमध्ये. तर मोस्टली मित्रांनो आपण आता केव्ज एक्सप्लोअर करून झालेलं आहे. आता अजून त्या साईडला पण आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. तर चला जाऊया. हा केव आपण बघितलेला आहे आणि इकडे सुद्धा
एक छोटा केव आहे. काय इकडे बघूया. ओके, ते एक मस्त रूम आहे बघा. हा म्हणजे समजा एक लिव्हिंग रूम टाईप आहे आणि त्या साईडला छोटं किचन टाईप असं मला वाटत आहे. पण मस्त छान केव्ज आहेत इकडे. आणि ही या साईडला पाण्याची टाकी टाईप आहे. तर आपण अजून पुढे जाऊया आणि अजून एक्सप्लोअर करूया. आतापर्यंत खूप मजा आली आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला खूप मजा आलेली आहे. म्हणजे आपण केव्ज एक्सप्लोअर केलेलं आहे आणि इथे फॉरेनर्ससुद्धा आलेले आहेत. हाऊ यू डू यू लाईक द केव्ज? Well, to be honest with you, I really like it, but Okay. there's not enough information. I really don't Okay. know what I'm looking at. If there were like some tables with, Okay. something written on it, that would be nice. Yeah. It is a Buddhist cave. Yes, that was Okay. the only thing I've read, that we should Yes. take off our shoes in one of the caves. Okay, it is a 2000 years old cave. Wow. And it is a Buddhist cave, and it is made of basalt rock. One Okay. only from one rock 19 caves were built, That means it's like carved into the rock. carved into the Wow. small caves. Okay, nice. So it's a nice cave, and I also came first time to visit this caves. And where are you I from? also, I'm from Malad, Okay. Mumbai only. I'm from Yes. native. It's really beautiful here. Thank you. Thank you, sir. जर तुम्हाला वॉशरूम वगैरे आलेला असेल तर इकडे टॉयलेटचे डब्बेसुद्धा आहेत आणि इकडे हात धुवायला पाणीसुद्धा आहे. आणि अजून आपण पुढे जाऊन पाहूया काय काय आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटत आहे. तर मी आज खूप नवीन गोष्टी एक्सप्लोअर केलेल्या आहे. मस्त एकदम केव एक्सप्लोअर केलेला आहे हा फर्स्ट टाईम एव्हर. मित्रांनो, आपण जे 15 केव्स पाहिलेले आहेत ते फ्रंट साईडला होते आणि इकडे या साईडला ते 4 केव्ज आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत. तर चला पाहूया. तर इकडे आपण पाहू शकतो पाण्याची टाकी आहे इथे आणि ते एक छोटं केव आहे. या साईडला सुद्धा सेम तसंच आहे आणि इथे बसायची जागा टाईप असं काहीतरी आहे. आणि इथे सुद्धा म्हणजे जे बुद्धिस्ट लोक बसू शकतात अशी जागा आहे, किंवा काय वस्तू वगैरे कपाट वगैरे वस्तू असतात ना ते ठेवण्यासाठी जागा आहे इकडे. आणि अजून आपण पुढे पाहूया काय काय बघायला भेटत आहे. इथे सुद्धा ज्या बघू शकता तुम्ही लेण्या आहेत ते विंडोज टाईप आहेत. आणि आतमध्ये सुद्धा सेम तेवढीच जागा आहे. छोटे छोटे केव्ज आहेत इकडे त्या साईडला पाठीमागे. आणि ही जी लेणी आहे ना ती आपण आता बघूया. इथे सुद्धा सेम केव आहे. आपण जसं पहिला पण पाहिलेलं आहे. आणि इथे आतमध्ये सुद्धा खूप जागा आहे इकडे बघू शकता. इकडे रूम्स आहेत, इथे बसण्यासाठी जागा आहे. सेम तसंच आहे सर्व म्हणजे बुद्ध लोकांसाठी जी जागा आहे म्हणजे पीसफुली ते लोक राहायचे आणि मेडिटेशन करायचे. इथे सुद्धा जागा आहे. इथे सुद्धा त्यांना बसण्यासाठी जागा असेल. आणि आपल्याला सर्व तिकडे जे पाण्याच्या टाक्या भेटत आहेत ते त्यांचा पिण्याचा सोर्स असू शकतो म्हणजे आहेच. आणि अजूनसुद्धा आपण पाहूया काय काय आहे इथे. म्हणजे छोटे मोठे इथे सुद्धा केव आहे. इथे बसायला जागा आहे. इकडे या साईडला 2 जागा आहेत. इथे सुद्धा मेडिटेशन जे बुद्धिस्ट लोक असतात ते इथे मेडिटेट करायचे 2000 वर्षापूर्वी. जेव्हा ते इंडियाला आलेले तेव्हा ते लोक रेस्ट करायचे इकडे या ठिकाणी येऊन. हे बघा, आता फक्त लास्ट केव बाकी आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. मीटरवर रिक्षाज आहेत आणि इकडे काका वगैरे आहेत ते सुद्धा इकडे बघत आहेत महाकाली केव्स. म्हणजे तिकडून सुद्धा दिसत आहेत. तर ते लोक सुद्धा आनंद घेत आहेत.
महाकाली केव्स बाहेरूनच बघत आहेत. दुसरे भाऊ आहे आणि इकडे दुसरे भाऊ सुद्धा आहेत, ते सुद्धा बघत आहे इकडे. महाकाली केव्स कसं आहे, चांगलं आहे ना? अरे गुंफा आहे पांडवकाली. पांडवकालीन गुफा खूप छान ना, हा मस्त एकदम गुफा आहे. तर मोस्टली नाव विचारलं पुन्हा का? हां काय नाव? हार्दिक कोहली व्लॉग्स. हार्दिक कोहली का? हां आपण देखेंगे. मित्रांनो, महाकाली केव्ज हे एक्सप्लोअर करण्यासाठी खूप मजा आली. आणि फर्स्ट टाईम मी असं केव्ज आहे हिस्टॉरिक केव्ज जे 2000 वर्षापूर्वीचं हे मी फर्स्ट टाईम एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि मी फॉरेनर्स होते त्यांनासुद्धा माहिती दिलेली आहे की हे केव्ज म्हणजे काय काय इन्फॉर्मेशन आहे या केव्जच्या म्हणजे हिस्टॉरिकल जी इम्पॉर्टन्स आहे या केव्जची ती सुद्धा मी सांगितलेली आहे. आणि इकडे पुढे आपल्याला जायला म्हणजे अलाउड नाही, तर मी पुढे जात नाही. तर मी इथेच व्हिडिओला एंड करत आहे. तुम्हाला कसा वाटला हे हिडन प्लेस महाकाली केव्ज? आणि जर तुम्हाला माहिती असेल तर ही हिडन प्लेस माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की काय करणार तुम्ही? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओजद्वारे. तोपर्यंत बाय बाय.